भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश ज्याने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद युवा संमेलनात व्यासपीठाचेर आताच जे उलयले आणि ज्यांच्यानी माझेर विश्वास दाखयलो म्हणजे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ दानवडे, खूप खूप धन्यवाद. आमचे हळदोणेचे आमदार आणि आयडीसीचे चेअरमॅन म्हणजे मित्र बाब क्लायंट टिकलो, म्हापशेचे आमदार आणि जीएसएलसीचे व्हाईस चेअरमॅन बाब जोशुआ डिसूजा, आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष बाब समीर मांद्रेकर, माजी आमदार ज्यांच्यानी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हो विषय तो माझो सामको पॅट सब्जेक्ट तुमच्या समोर मांडलो म्हणजे मित्र बाब सिद्धार्थ कोपळकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकी सगळे म्हापसा मतदारसंघाचे, हळदोणा मतदारसंघाचे मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्या समोर बसलेले माजी काउन्सिलर आणि थोडेसे भावी काउन्सिलर. माझी आदत भावी असतले अशें ना, लायन भियालो माझी असतले तर भावी असतले अशें ना, पण भावी काउन्सिलर्स. खूप बरें दिसता की 2 दिसाच्या हेजेर जे म्हापसा म्युनिसिपालिटी म्हापसा शहरात सुद्धा त्याच पद्धतीत युवा मोर्चाक इतक्या मोठ्या प्रमाणात यूथ हे संघ आयिल्ले म्हणजे 8:30 जाली. हांव चड वेळ घेयना कारण तुम्ही म्हणटा संघ आयिल्ले निदान थोडो वेळ बेगीन सोडपण हांव थोड्याच उतरांनी म्हजें भाशण सोंपयतलो. स्वामी विवेकानंदाचेर बाब जयंत जाधव हांवें उलयले आसतले, तांच्यांनी विविध पैलू स्वामी विवेकानंदांच्या जीवनातले तुमच्याकडे भासाभास करता आसतना सांगला आसतले. आमी म्हणटा की युवकांक स्वयंरोजगारा खातीर आसत, एम्प्लॉयमेंटा खातीर आसत, सरकाराची हर एक येवजण ही युवकांच्या पर्यंत पावची. मागीर आत्मनिर्भर भारत ह्या स्किमीच्या सकयल सिद्धार्थांनी वेगवेगळ्यो गजाली तुमकां सांगल्यो. बाब क्लायंट आणि जोशुआ हे दोगूय जाण उलयता आसतनाय सरकाराच्यो येवजणी तुमच्या पर्यंत कशा पद्दतीन पावच्यो हाजेरय ते उलयले. स्वामी विवेकानंद गोंयांत येवन गेले, कितल्या जाणांक खबर आसा? खबर ना आमकां. खरें म्हणजे आमी एक 4-5 जाण जर सोडले, आमी खरोखरूच अभिमान आसपाक जाय आमकां. स्वामी विवेकानंद शिकागो वयच्या पयलीं म्हणजे 1993 शिकागोक गेले आणि भारत देश ही महासत्ता जावं शकता, विश्वगुरू जावं शकता हे स्वामी विवेकानंदान शिकागोत गेल्ल्या भाशणात दाखोवन दिले आणि ते स्वप्न माननीय नरेंद्र मोदीजी आता सत्यान हाडटा हे खरी गजाल आसा. हे हांव कित्याक सांगता, आज कोविडांतल्या महामारींतल्यान वयता आसतना पुराय जग लॉकडाऊन हे सोल्युशन म्हणटात. अजूनही जगाचेर कितलेशे देश लॉकडाऊन करूया आणि करतातूय बी. वायस वर्सा आमचे पंतप्रधान वॅक्सिनेशन हे सोल्युशन म्हणून सांगतात. आमचे वॅक्सिनेशन कितलेशेच जाण आपल्याक मेळटलें केन्ना काय म्हणून वाट पळयता. आमच्या हांगासर बांगलादेशचे एम्बॅसिडर जे काल आयले, हांवें म्हणलें तुमच्या वॅक्सिनेशनचें कितें जालां, तुमी केन्ना तितले काय हेची वाट पळयता म्हणलें. दुसऱ्या देशांनी काढल्या ती वॅक्सिनेशन आमकां एफोर्डेबलूय ना, आमी विकतूय घेवंक शकना आणि ते आमी मेंटेनूय करूंक शकना. त्या खातीर हो देश महासत्ता आणि विश्वगुरू जावपाच्या मार्गक्रमण करत म्हणजे तेन्ना सांगलेल्या नरेंद्रनाथान आता सांगलेलो नरेंद्र मोदी त्याच पावलाचेर फुडें वचत आसा. म्हणून स्वामी विवेकानंदांचे विचार अजूनय बी आमकां पडटा, अजूनय बी आणि हाज्याय फुडल्या जनरेशनाक गोंयांतल्या त्या कळचे. म्हाका खूब अभिमान आसा. स्वामी विवेकानंद ज्या जाग्याचेर 8 दीस रावले त्या मडगांवांतल्या दामोदर सालात म्हणजे तेन्नाचे जे धर्म म्हणजे आमी म्हणटाले की जे धर्मशिक्षक आशिल्ले सुभ्राय बाब नायक, ज्यांचे मडगांवांत घर आशिल्लें, जेन्ना ह्या हिंदू धर्माचें रक्षण करपा खातीर वावुरताले, त्या सुभ्राय बाब नायक हांचे नातू बाब प्रदीप नायक हांच्यांनी म्हाका योग दिलो की त्या दामोदर सालांत वचपाचो, स्वामीजी ज्या खुर्चेचेर बसलेले ती खुर्चेचें दर्शन घेवपाचो, स्वामीजी जी पुजा करपाचें साहित्य वापरलेलें तें पळोवपाचो
ईच अँड एव्हरीथिंग 130 वर्सां पयलीं ज्यो वस्तू स्वामीजीन वापरल्या त्यो वस्तू अजूनय बी तशातच तश्यो त्या हॉलान आसा. हे पळोवपाचें आनी अनुभवचें भाग्य म्हाका मेळ्ळें. त्या खातीर हांव म्हाका भाग्यवान समजता. इतक्याचेरच ना, आमी तांकां रिक्वेस्ट केली की स्वामीजींचे भक्त हे जगभर आसात. स्वामी विवेकानंदाचे भक्त ह्या भारतभर आसात, ज्याने पुराय भ्रमण म्हणजे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत केले. कित्याक तर वो भारत देश समजपा खातीर, वो समाज समजपा खातीर, संस्कृती समजपा खातीर, धर्म समजपा खातीर 20च्या पेक्षा चड लँग्वेजीचे जेचे प्रभुत्व आशिल्लें आनी कणखर नेतृत्व आशिल्ले हे स्वामीजी 1992 मडगांवांत आयले. आणि मडगांवांत आयले आसतना मागीर मंगेशी आसतले, मार्दोळ आसतले, म्हाळसेच्या देवळान आसतले, सगळी कितलीशीं देवळां तेंच्यांनी भोंवून पळयली. कित्याक तर ह्या हिंदू धर्म पोर्तुगीजाच्या राजवटीत सुद्धा कशा पद्दतीन हिंदू धर्म जतन करून दवरला ह्या गोमंतकात हे पळोवपा खातीर तेंच्यांनी ह्या देवळांचें भ्रमण केलें. बट त्याच बरोबर क्रिश्चनिटी हो धर्म कितें आसा हे समजपा खातीर राशोलाच्या सेमिनारीन वचून क्रिश्चनिटीचोय बी समज अभ्यास करून घेवपी स्वामी विवेकानंद आशिल्ले. खंयसरूय जात पंथ धर्मभेद न बांदता स्वामीजी या देशात असलेल्या सगळ्या धर्मांचो, सगळ्या पंथांचो अभ्यास करून घेवपाचो आशिल्ले. म्हणूनच तर शिकागो वचून तेंच्यांनी आपलो विचार श्रेष्ठपणान मांडपाक शकले आनी पुराय जगाक दाखोवन दिले भारत एक ना एक दीस महासत्ता जातली. त्या स्वामीजींचे विचार हांव एकदम थोडक्यात तुमच्या समोर दवरता की आयच्या तरणाट्याक स्वामीजी कडल्यान कितें घेवपाक जाय. आयच्या तरणाट्याक स्वामीजींनी कितें सांगलें तर स्वामीजीन सांगलेल्यो गजाली इतक्योच करात. शारिरीक सेवा, बौद्धीक सेवा, आध्यात्मिक सेवा, सामाजिक सेवा आणि राष्ट्रीय सेवा. आणि कोणा खातीर तुम्ही म्हणटले राष्ट्रीय सेवा आमी करची. हांव सांगतलो जी शारीरिक सेवा, बौद्धिक सेवा, आध्यात्मिक सेवा ह्यो सगळ्यो जर कोणा खातीर आसत, स्वता खातीर आसा, म्हज्या खातीर आसा. म्हज्या शरिराची सेवा जर हांवें केली म्हणजे हांव जाका म्हणटा माझी फिजिकल फिटनेस उरपा खातीर एक्सरसाइज आसतलो, प्राणायाम आसतलो, योगा आसतलो, डायट आसतलो, जो घेवपाक जाय तो हांवें घेतलो जाल्यारूच हांव फिजिकली फिट उरतलो. तेन्ना सांगलेली शारिरीक सेवा मोदीजी आता फिट इंडियाच्या मुवमेंटाच्या निमित्तान पुराय देशभर फिट इंडिया मुवमेंट चलयता. गेली 150 वर्सां पयलीं स्वामीजीन शारिरीक सेवा ह्या नांवात सांगली. आमी आज सांगता की बौद्धीक सेवा. बौद्धीक सेवा म्हणजे कितें? आमी फक्त शिकता कित्याक? आमी शिकता फक्त पास जावपा खातीर, ग्रॅज्युएशन डिग्री मेळोवपा खातीर. ताज्या भायर खरोखरूच आमची बौद्धीक क्षमता वाडयता काय कितें? आयज आशिल्ल्या इंटरनेटच्या जगात आमकां बौद्धीक क्षमता वाडोवपाचो कितलोसोच स्कोप आसा, पण आमी खरेंच वाडयता काय कितें? ती बौद्धीक क्षमता जी आशी आयच्या तरणाट्यान वाडोवचो वेरियस फिल्ड आसा. उदरबाब जोशुआन सांगता आसतना सांगला की इंटरनेटाचो वापर करून आमकां खुबश्यो गजाली शिकपाक जाता. एकेच फावटी आमकां 2य डिग्री घेवपाक मेळटा. आमी कितले जाण ताचो विचार करता? तिसरीच ताका जोडून आशिल्ली आध्यात्मीक सेवा. हांव आध्यात्मीक सेवा म्हणटा आसतना फक्त देव पुजा करा म्हणून सांगना. म्हणजे आमी फक्त देवाची आनी ज्या धर्मात आयल्या त्या फक्त तेजीच न्ही तर भारत मातेचे पूजन करात. आमी ज्या देशात रावता त्या भारत मातेक श्रेष्ठ मानात. आपल्या धर्माबरोबर भारत माता ही तितकीच श्रेष्ठ आसा. या भारत मातेचे पूजन करपाक जर कोणी सांगले आसत जाल्यार स्वामी विवेकानंदान सांगलें. ताकाच जोडून तेंच्यांनी म्हटलें की सामाजिक सेवा करात, समाज सेवा करात. तर समाज सेवा म्हटल्या उपरांत तुम्ही म्हणटले म्हाका वेळ खंय आसा? तू एके वाटेन शारिरीक सेवेचे सांगता, बौद्धीक सेवेचे सांगता, आध्यात्मिक सेवेचे सांगता आनी तितूनय वेळ काडून परत आसा तशी सामाजिक सेवा. माझ्या कडेन तितको वेळूच ना. सामाजिक सेवा म्हणजे तितूंतल्यान परतून खूप मोठें व्हडलें काम करा म्हणून हांव सांगना. कदाचित आपल्याच वाड्यार आसलेलो, कदाचित एखादी विधवा भयण आसतलो, अपंग भाव आसतलो, जो पर्यंत अडलेलो कोण तरी आसतलो, आमकां ताका पयशे दिवपाची गरज ना. हांव ताका पयशे दिया म्हणना, तुमचो वेळूय दिया म्हणना, बट ताका वाट दाखोवपाचें काम आमी निश्चितच रित्या करपाक शकतले. आमी थोड्याच दिसा पयलीं घेतलेलो फिजिकली डिजाबेल्डा खातीर आसलेलो कॅम्प. हांवें काल सांखळेच्या रवींद्र भवनात म्हणजे आमचे थेलचंद्र गहलोतजी जे मिनिस्टर फॉर द सोशल जस्टीस आसा ते काल आयले आनी जवळपास 250 जाणांक डिजाबेल्ड लोकांक आमी तांकां लागपी इक्विपमेंट दिलें.
जेन्ना एखाद्याक पांय नासलो पळय न्ही रे, ताका जयपुरी फूड दिलो, स्टेजीर येयल्या उपरांत अक्षरशः नाचूंक लागलो, दोतोर म्हणालो तुजे देव बरें करूं म्हणालो. आपूण केन्नाच चिंतूंक नासलें आपूण अशा पद्दतीन चलतलो म्हणून, आपूण ते सदांच आपले ते कुबडे घालून चलतलो म्हणून आशिल्लो. ताका 2.5 लाखाचो जयपुरी फूड फुकट दिलो तेन्ना तेजो आनंद जो आसलो पळय न्ही, खूब पळय सारको आशिल्लो. जेन्ना एखाद्या आयकूंक येनाशिल्ल्या 18 वर्साच्या चलयेक कॉक्लियर इम्प्लांट दिले, ते व्हडल्यान जावंक लागलें, कारण ताका पयलीं आयकूंक येनाशिल्लें. म्हाका आतां आयकूंक येता म्हणून हो आनंद आशिल्लो. 29 वर्साचें चली चलूंक जायना, पूण जेन्ना घरान आशिल्लें ताका व्हीलचेअर दिली, तेज्या चेहऱ्या वयलो आनंद हो पळय सारकी आशिल्लो. आनी जेन्ना 10 वर्साच्या सेरेब्रल पाल्सी जाल्ल्या भुरग्याक बसूंकूय येना आनी उठूंकूय जायना, ताका सपोर्ट आशिल्ली व्हीलचेअर दिली, ताज्या बापायचो आनंद चेहऱ्याचेर आशिल्लो पळय रे, तो आनंद पळय सारको आशिल्लो. आमी व्हडलेशें कांयच करूं ना. आमी तुमच्याच सारकेल्या सगळ्या तरणाट्यांक सांगलें की आमचो हो कॅम्प आसा, तांकां कोणाक तरी त्या कॅम्पाक धाडात. तांच्यांनी कोणी तरी त्या कॅम्पाक धाडलो आनी म्हणून तर म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा आनी एलमको कंपनीच्या बरोबर तांकां त्यो गरजो आमी भागोवपाक शकले. हेका म्हणटात समाज सेवा. जायत्यो गजाली आसा, केंद्रांतल्यो आसतल्यो, राज्यांतल्यो आसतल्यो, आमी निदान तेंच्या पर्यंत जर पावोवपाक शकले न्ही रे, जाल्यार खूब व्हडली जाली समाज सेवा. आनी हेकाच सगळ्याक परत म्हणटा आमी राष्ट्र सेवा. हाज्या वेगळे पलीकडे कांयच ना. माननीय मोदीजी नवभारत निर्माण करपाच्यो ज्यो गोश्टी सांगता, न्यू इंडिया फॉर्मेशन ज्यो गजाली ज्यो सांगता, त्यो आयच्या युवकांचेर डिपेंड आसा. हे तरणाटे हो यूथ फोर्स म्हणजे टेक्निकल जगांतल्यानूच नवभारत निर्माण करपाक शकता. नवभारत निर्माण फक्त आमदार, मंत्री, पार्टीचे कार्यकर्ते न्ही, तर या देशातली युवा शक्ती नवभारत निर्माण करपाक शकता. म्हणून मोदीजीच्या एका उतराचेर जेन्ना आमी म्हणटा की स्वच्छ भारत अभियान सुरू जालें, कन्याकुमारी पासून काश्मीर सकयल जम्मू काश्मीर पर्यंत पुराय देशातले तरणाटे झाडान आपल्या हातींनी झाडू घेवन पुराय रस्ते साफ करपाक लागले. केन्नाच जावनासलें. देशाचो पयले फावटी पंतप्रधान खंय तरी रस्त्या वयलो कोयर काडटा हो तरणाट्यांनी पळयलो. म्हणून तर आयज प्रत्येकाच्या तोंडाचेर स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान ह्यो गजाली परत 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 येवपाक लागल्यो. आमकां देशांत बदल घडोवपाचो आसा आनी हो जर बदल घडयतले आसत जाल्यार आमकां सगळ्या युवकांची साथ जाय. म्हणून आमी म्हणटा की आज केंद्रात मोदीजीचे सरकार आसा, राज्यांत आमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा, तुमचे म्हणजे युवकांचे सरकार आसा. बरेचशे फावटी सांगता हय हांव युवा प्रतिनिधी म्हणून ह्या गोंयच्या राज्यांत गोंयचो मुख्यमंत्री म्हणून काम करता. खुबशे फावटी म्हणजे बऱ्याच जाणांक म्हाका कोणी हांव आजूनय सांगता म्हणजे हांव गेलो काय मुख्यमंत्री खंय काय म्हणून विचारता. भायरसून येयल्लो लोक बरेच म्हाका विचारला मुख्यमंत्री साहब कब आने वाले आहे काय म्हणून मये म्हणून सांगता हांव तांकां. कित्याक तांकां संवय जाल्ली आसता ते एक तर कंप्लिटली धवे फुल्ल कपडे घालून कोण तरी एजेड मनीस आसतलो तो मुख्यमंत्री म्हणून येतलो, पूण हो फुडें कोण तरी PA येयला आसतलो म्हणटा. साहब कब आने वाले काय मये साहब बता म्हणटा. एकट्याच तर सांगलें फकाडां घालता काय म्हणपाक आपली शपथ सांगता हे खोट्यांनी. म्हाका बरेचशे फावटी विचारला साहब कब आने वाले आहे काय म्हणून. आता 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 सगळ्यांक जे आसा हे पटपाक लागला. आणि मुख्यमंत्री म्हटल्या उपरांत थंय पॅन्टीन आनी शर्टान नासता, ते कायम एक तर सूट आसतलो, जॅकेट आसतलें, आनी कितें तरी आसतलो, एक शेलो घेतलो आसतलो आनी तेज्या फुडें पयलीं 4 जाण वयतले साब आ रहे साब आ रहे साब आ रहे आनी मागीर साब येता. आमच्या सारकें जायना. आमच्या वयता आपलें कितें आसलें तुजें सांग म्हटलं काय फुडें वयलें. तेच्या 4 जाण वचून पयलीं बेटो तूं बेटो इधर बेटो करीत आसता तितले ते. ह्या पैकी हांव म्हाजें व्हडपण सांगना. त्याच बरोबर हांव जो ह्या पदाचेर पावला वगीच म्हाका कोणी तरी पार्टीन हाडला आनी मुख्यमंत्री केला हेंय ना. हांव कित्याक सांगता, म्हज्या समोर बसलेले तुमी कितलेशेच युवक युवती आसात जेंकां राजकारण समाजकारण ह्या क्षेत्रांत किंवा इंडिव्हिज्युअल क्षेत्रांतूय वैयक्तीकूय बी आपलें फ्युचर आपल्याक घडोवपाचें आसा. म्हाका दिसता 80 ते 90% फुडें बसलेल्या लोकांक आपले भविष्य आपले उज्वल घडोवपाचें आसा. सगळेच जाण राजकारणांत पावतले अशें ना, सगळेच जाण कंटिन्युअसली समाजकारणांत पावतले अशेंय ना, पण म्हाका दिसता सगळ्याच जाणांक आपलो भविष्य घडोवप हो गरजेचो आसा. मागीर तो वेगवेगळ्या मार्गांतल्यान आसतलो, वेगवेगळ्या गजालींनी आसतलो. कोण आपलो जॉब करतलो, कोण आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंट करतलो, कोण कॉर्पोरेट सेक्टरांत करतलो, कोण तरी सामाजीक सेवा करीत करीत आपूण फुडें वचूं शकता. ज्या पद्दतीन म्हज्या आयुश्याची सुरवात
हांव मुद्दाम म्हणटलो प्रॅक्टीस करता आसतना खंय तरी हांवें समाज सेवा करपा खातीर सुरू केल्ल्या NGOच्या माध्यमांतल्यान साई लायफ केअर ह्या नांवाची संस्था इन 1997 सुरू केली. बऱ्याच जाणांक दिसता हांव पार्टीन 2008 डायरेक्ट म्हाका टिकेट दिल्या म्हणून. चुकीचो समज आसा. 1991 भारतीय जनता पार्टीचे पयले अधिवेशन शहनाई हॉलांतले अजूनही तालोड्यांक आसा. हांव 11वीक आसतना अटेंड केल्ले. शहनाई हॉल आतां फोंड्यान ना. हांव 11th स्टँडर्डांत सायन्स शिकतालो PS कॉलेजीन आनी 1991 पयले अधिवेशन पार्टीचे तेन्ना अटेंड केल्ले. मदली 6 वर्सां फक्त ग्रॅज्युएशनाक भायर आसल्या कारणान पार्टीच्या कामात नाशिल्लो. येना फुडें 97 परत एकदा भारतीय जनता पार्टीचे भुतावयलो सादो कार्यकर्तो खंयच्यो स्लिपी बरय. ताज्या उपरांत हांव प्रॅक्टीस करता आसतना सुद्दां ताज्या उपरांत थंयसरल्या युवा मोर्चाचो पदाधिकारी, थंय युवा मोर्चाचो अध्यक्ष हें करीत करीत म्हणजे केन्ना तरी परत गव्हर्मेंट जॉबान गेलो, मदीं गव्हर्मेंट नोकरेन जरी गेलो, भारतीय जनता पार्टीचें काम सोडूंक ना. तेंय कंटिन्यू सामाजीक सेवा आनी खंय तरी पार्टीचें काम हें कंटिन्यू करीत आसलो. म्हणून तर 2008 हांव खंय तरी गव्हर्मेंट नोकरी करतालो. क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर आशिल्लो. म्हणून तर भाईन सांगलें की नोकरी सोड आनी इलेक्शनाक उबो राव म्हणून. आनी म्हाका इलेक्शनाक उबो रावता आसतना डिसिजन खूब म्हत्वाचें आसा. आमी आयुश्यांत वेगवेगळे निर्णय प्रत्येक फावटी घेता. हांव जेन्ना नोकरी सोडपाक आयलो तेन्ना 7th पे तेन्नाच लागलेलो. 6th पे म्हजी सॅलरी 1 लाखाचेर वयताली आनी आमदाराची सॅलरी तेन्ना 60,000चेर आशिल्ली. हांव कळपाक जाय म्हणून सांगता. तर नोकरी सोडली आनी आमदार जाला जाल्यार 60,000 मेळटले आनी नोकरेन उरलो जाल्यार 1 लाख रुपया मेळटलो. विचार करी सारकी गोश्ट आशिल्ली. नोकरी सोडटा आसतना बाईंनी सांगलें वयर काँग्रेसचें सरकार आसा, हांगा काँग्रेसचें सरकार आसा, तूं आमदार तुका जावपाचो आसा. राजकारणाची जे बाईच्या शब्दांत सांगपाचें जाल्यार सामकी आवड आसा जाल्यार यो. हांवें सांगलें हल्ल्यार जाता पण हें इलेक्शन हांव लढतलो. म्हणजे जिखपाची गॅरंटी नासली कारण तेद्या वेळार आमचो थंयसलो आमदार डॉक्टर आंबेडकर कितें करता हें खबर नाशिल्लो. पण जिखपाची शक्यता म्हाकाय खबर आशिल्ली. हें इलेक्शन हांव जिखतलो हेजी म्हाका खात्री नाशिल्ली. पण 2008ची निवडणुका हांवें लढली. तेन्नाचो थंयसलो आमदार आमच्या विरोधात रावलो. हांव हरलो म्हणून खचून वचूंक ना. 2008 ते 2012 कंटिन्युअसली तुमच्याच सारक्या भुरग्यांच्या बरोबर कंटिन्युअसली त्या मतदारसंघात विविध कामां करीत रावलो. म्हजो एस्टाब्लिश्ड NGO आशिल्लो साई लायफ केअर. म्हाजे कडेन 2000 सालांत MSW केल्ले 4 भुरगे काम करताले. 55 स्टाफ म्हाज्या NGOन कामाक आशिल्लो. हांव पेमेंट दिनाशिल्लो. सॉरी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ गोवा, कॉर्पोरेट सेक्टर वेगवेगळ्या हेतूंतल्यान फंडींग NGO खातीर वेगवेगळ्या पद्दतीन जाता. 55 लोक काम करताले. भितर म्हणजे 3 कडेन अजूनही ऑफिस कुर्टी, धारबांदोडा, उसगांवती, सांखळे, कोटंबी आयजूय ऑफिसीस चलता. 2012 उपरांत हांव त्या ऑफिसांत केन्ना पावूंक ना. म्हजें वेगळें मॅनेजमेंट पळयता. पण तरी सुद्दां म्हणजे 2000 पासून 2008 जे सामाजीक काम एड्युकेशन आसतलें, हेल्थ आसतलें, एड्स आसतलो, ह्या सेक्टरांत करतालो. पुराय त्या भागात करतालो. त्याच बेसिसाचेर भारतीय जनता पार्टीची टिकेट्स ही दिवपाक केली. आनी ताज्या उपरांत आमदार आसतलो, मागीर GSIDC वायस चेअरमॅन आनी आज सभापती आनी ताज्या उपरांत मुख्यमंत्री. हांवें इतक्याच खातीर सांगलें आमी जर कंटिन्युअस काम करीत रावले निश्चितच समाज खंय तरी तेजी दखल घेता, पार्टी खंय तरी तेजी दखल घेता. आमकां योग्य पदाचेर आमी पावूं शकता. हांव उलयतालो तो फक्त इतक्याच खातीर की फुडलो विशय सरकारात असलेल्यो आयच्या तरणाट्यांच्यो विविध योजना तुमच्या पर्यंत पावच्यो म्हणून हे युवा संमेलन आसा. आयजूय बी सरकारा कडेन जी डिपार्टमेंटां युथाक रिलेटेड आसा आमी कितले जाण तेंच्यो वेबसायट पळयता, आमी कितले जाण अपडेट आसता. आमी मॉडल करियर सेंटर सुरू केलें. कितल्या जाणांनी पळयलें? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हॅज कन्वर्टेड इनटू द मॉडल करियर सेंटर. कितल्या जाणांनी ऑनलायन आपलें रजिस्ट्रेशन केलां? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तुवें केलें. ओके, आनी कोणी केलें? लास्ट वन. हांवें कित्याक सांगता तर आमी मॉडल करियर सेंटर, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ही कोणा खातीर केल्या रे? युथा खातीर केल्या.
पयलीं फक्त आमी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीन जेन्ना नोकरी म्हणटाले की तूं गव्हर्मेंटान नोकरी जायी जाल्यारूच एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड कर. आज प्रायव्हेट सेक्टरांत तुका नोकरी जायी जाल्यार सुद्धा एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड कर. कारण आमी तिजो एसएस जो आहा हो प्रायव्हेट कंपनीकूय दिल्या. प्रायव्हेट कंपनी तेज्याच वयल्यान एप्लिकेशन्स कॉल करतात आनी भुरग्यांक इंटरव्यू आपयतात आनी भुरग्यांक नोकरी मेळटा. आमी सुरू करून 8 ते 9 म्हयने जाले. प्रायव्हेट सेक्टरांत आतां पर्यंत 250 जाणांक नोकऱ्यो ज्यो आसा ह्या आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजींतल्यान मेळ्ळी. थंयसर आशिल्लो आमचो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करियर कावन्सिलींग आसा, हाव टू फेस द इंटरव्यू हें शिकयता. पयलीं सारको फक्त वचून थंय भायर फॉर्म भर आनी भितर दी हें उरूंक ना. मुद्दाम म्हणून हांवें कित्याक सांगलें की युथाक लागपी डायरेक्ट कनेक्टेड आसपी आमकां जेन्ना आमी नोकरी जाय म्हणटा आमी फक्त वयतले एप्लिकेशन घेवन आमदारा कडेन दितले, मंत्र्या कडेन दी आनी म्हाका नोकरी दी, इतक्याचेर उरूंक ना. सरकारी नोकरी कोणा कोणाक जाय रे? हात वयर करा. कोणाकूच नाका म्हापशां. व्हेरी गुड, ताळयो मारा. कोणीच हात वयर करूंक ना. फुडलो प्रश्न विचारतलो म्हणून हांव फुडलें कितें तरी विचारतो म्हणून ना हात वयर केल्लो बरो. हें कोणाकूच नाका खऱ्यांनी. सगळ्यांनी हात वयर केल्यार म्हाजेर पेज येवपाचो. एक गजाल मुद्दाम म्हणून सांगता, सगळ्यांक आमी सरकारी नोकऱ्यो दिवपाक शकता? ना, इट इज नॉट पॉसिबल. आत्ताच गव्हर्मेंटान कितले सर्वंट आसा? 65,000 गव्हर्मेंट सर्वंट आसात. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 10,000च्या पेक्षा वयर. कोण सोसायटीन आसा, कोण तो कॉन्ट्रॅक्टाचेर आसा, कोण पार्ट टायमर आसा, कोण फूल टायमर आसा, कोण फॉरेस्टान आसा आनी कोण इलेक्ट्रिसिटीन आसा. अशे आनीक 10,000 आसा. म्हणजे कितले जाले? 75,000. लोकसंख्या कितली आमची? 15 लाख. 15 लाख लोकसंख्येन 75,000 नोकरी आसा. वर्साक क्रिएट कितल्यो जातल्यो? तरी देव बरें करून आत्ता 10,000 नोकऱ्यो आसा आनी 10,000 नोकऱ्यो 2022च्या पयलीं आमी भरता. इलिजिबल कॅन्डिडेट आसा ताका गव्हर्मेंटची नोकरी मेळटली हें निश्चित आसा. हांव ना म्हणना. प्युना पासून LDC पर्यंत खंय तरी परत अकाउंटंट आसतले, पुलीस आसतले, होमगार्ड आसतले, फॉरेस्ट गार्ड आसतले. हाज्याय व्यतिरिक्त आमी इतकेच न्ही, आज सरकारी नोकरेंत 10वी पास ही कंपल्सरी आसा. बट 10वी फेल जाल्यार तेजें कितें तर? ताका नोकरी मेळोंक जायना. ताजोय विचार आमी सरकार म्हणून करता. म्हणून तर आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन सुरू केलें. ज्या कॉर्पोरेशनाच्या मार्फत 10वी जो भुरगो फेल आहा ताका सेक्युरिटी आसतले, हाऊसकीपिंग आसतले, ही नोकरी. कारण म्हजें एक मत आसा आनी हांव ह्या मताचो आसा कारण हांव गांवांत रावता आनी हांवें गरिबी कितें ही पळयल्या आनी एखाद्या भुरग्याक जर नोकरी मेळिना जाल्यार तेजी कशी वाट लागता तीय पळयल्या. तेंय पळयलां हांवें. कारण तो कशा पद्दतीन व्यसनाधीन जाता आनी 30 ते 35 वर्सांचेर तेजी विलेवाट लागता ही बी हांवें खूब लागच्यान पळयलां. त्या खातीर म्हजें मत आसा की 100% भुरग्याक इधर गव्हर्मेंट नोकरी मेळची, प्रायव्हेट नोकरी मेळची, ना जाल्यार तेणी कितें तरी सेल्फ एम्प्लॉयमेंट करची. भुरग्यांक म्हणटा आसतना हांव चल्याक आनी चलयांक दोगांयकूय म्हणटा. कारण आयज चलयेकूय रायट आसा आपलो फ्युचर करपाचो, आपलो फ्युचर घडोवपाचो. आनी निश्चितच फुडल्या वर्सभराच्या भितर वेगवेगळ्यो गजाली ताज्याच खातीर मागीर प्रायव्हेटान आसतले. आमी हाज्याय फुडें म्हणजे जश्यो 10,000 नोकऱ्यो एडवर्टायज करता आमी प्रायव्हेट कंपनी कडेन उलोवपाक सुरू केलां. ताज्या व्यतिरिक्त आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनानूय बी 1,500 ते 2,000 पोस्ट वेगळे भरता. ताज्या व्यतिरिक्त बेकार आसलो आसत जाल्यार ताका घरा कडेन तेजें चिंत लागना. तो जर पोस्ट ग्रॅज्युएट शिकता आसत जाल्यार आमी एप्रेंटिसीप ह्या एक्टाच्या सकयल सरकारान परत म्हणजे 2,000-2,500 नोकऱ्यो एप्रेंटिसीप करपाक म्हणजे ताका ट्रेनिंग मेळची. फेलोशीप हे प्रोग्राम येता त्या मार्चांतल्यान चालू करता जेणे करून कोणूच घरा कडेन बेकार उरचो न्ही. आमी आतांच पळयता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खूब तुमकां सांगता युवकांच्या बद्दल विचार करता आसतना स्कील डेव्हलपमेंट ही नवीन मंत्रालय सुरू केलें. कित्या खातीर? ह्या पुराय देशांतल्या सगळ्या युवकांच्या हाताक काम मेळपाक जाय. प्रधानमंत्री कौशल्य योजना 2 दिसां पयलीं सुरू जाल्या. आमी कितल्या जाणांनी पळयल्या? हांव ग्रॅज्युएट जालो म्हणजे हांवें परत शिकप न्ही. अरे प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत जर फुकट म्हाका शिकपाक मेळटा, हांवें आनी एक सर्टिफिकेट कोर्स केलो, हांवें आनी एक डिप्लोमा घेतलो म्हणून खंय फरक पडटा? हांव मुद्दामून सांगता म्हजे कडेन BSc जाल्ले ग्रॅज्युएट 3 जाण येयले म्हाका नोकरी जाय दोतोर, म्हाका जॉब दी म्हणून.
हांवें ताका सांगलें आत्तां तरी नोकरी ना, तूं म्हटलें स्टॉकमॅन ट्रेनिंग कोर्स करतलो काय विचारलो. स्टॉकमॅन ट्रेनिंग कोर्स मीन्स वेटरनरी असिस्टंट कोर्स. 3 जाणां भितरल्या 2 जाणांनी सांगलें हांव तयार आसा. इट इज अ वेटरनरी असिस्टंट म्हणजे दोतोराचो कंपाउंडर आसता पळय न्ही, त्याच पद्दतीन वेटरनरी दोतोराचो कंपाउंडर आसता. म्हाका 3 तरणाट्या पैकी 2 जाणांनी सांगलें म्हाजी तयारी आसा, कारण एकाच वर्साचो कोर्स म्हणलो बेकार रावता ताचे पेक्षा हांव वचून करता. आमच्या कुट्टी हांगासर आमी शिकयता. त्या 2 जाणांनी कोर्स केलो आनी दोगांयकू आयज कारण 60 पोस्ट आयले फाटल्या 6 म्हयन्या पयलीं. कॅन्डिडेट 62. त्या दोगांयकू नोकरी मेळून गेली. तिसरो त्यांच्या बरोबर आसतलो तो अजूनही बेकार आसा. म्हाका नोकरी केन्ना मेळटली, म्हाका नोकरी केन्ना मेळटली, तो विचारीत आसा म्हाका. बट त्यांचे नशीब बरें, त्यांच्यानी हांव BSc जाला आनी आतां हांव कित्याक त्या 12वी जाल्ल्या उपरांतच्या कोर्साक वचूं म्हणून जर रावलो जाल्यार कांयच मेळचें नासलें. आज ताका 12 जावन जो कोर्स करपाक जाय आसलो तेणी BSc जावन केलो. LDCच्या पेक्षाय चड पेमेंट आसा. हें हांव कित्याक म्हणटा तर आमी जेन्ना बरेचशे फावटी स्कील डेव्हलपमेंट आमी म्हणत आसा, बट आयजूय बी म्हणजे हांवें जर ग्रॅज्युएशन केलां, पोस्ट ग्रॅज्युएशन केलां, म्हाका शिकपाक जर स्कोप आसा, म्हाका जर अपग्रेड जावपाक जर स्कोप आसा जाल्यार कित्याक जावचो न्ही. हांव उदाहरण म्हणून सांगता. हांवें स्टार्ट केलें साई नर्सिंग इन्स्टिट्यूट आनी साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. सरकारची एक पोरणी इमारत आसली 2014. ती म्हणून उडोवपाची आसली पयलींच्या सरकार. हांवें सांगलें दवर म्हणून आनी 50,000 रुपया भाडें पर मंथ हांव सरकाराक दितालो. आनी तितून हांवें कोर्सीस सुरू केले. ANM कोर्स विच इज अ 2 years कोर्स आफ्टर द 12th. आनी एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन आनी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन एकाच वर्साचो कोर्स 12वी जाल्या उपरांत. 450 भुरगे म्हजे कडेन शिकले. 450च्या 450 भुरगे आज एम्प्लॉयड आसा आनी त्यांच्या बरोबर तेंच्यांनी ग्रॅज्युएशन आनी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्या. ते सगळे बेकार आसा. पूण आमी कित्या फिल्डांत करियर करपाक जाय हाजोय विचार म्हाका दिसता आमी खंय तरी करपाचो विचार आसा. आमी करियर जर करतले आसत जाल्यार ते कितून करचें. बाबा फॅशन डिझायनिंगान करचें, हॉस्पिटॅलिटीन करचें, काय आतां नवीन एअरपोर्ट येता एव्हिएशनान करचें. आमी हाऊस किपिंगानूय देर इज गूड स्कोप, बट ताचो विचार मोबायलाचो उपयोग, नेटाचो उपयोग त्याय गोष्टी खातीर करप गरजेचो आसा. हांव जी बौद्धीक क्षमता वाडोवपाची जे म्हणटा पळय न्ही रे ते हें. आयच्या जमान्यांत ही बौद्धीक क्षमता आसा जी आमी वाडोवपाची गरज आसा, जेणे करून आमकां ह्यो गजाली ज्यो आसा ह्यो कळपाक जाय. म्हणून म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा की गोंय सरकारान आज पुराय गोंयांत म्हणजे एकूय भुरगो म्हाजे कडेन पयशे ना म्हणून म्हाजें शिक्षण उरलां हें सांगू शकना. SC ST OBC न्ही, जनरल कॅटेगरीच्या सुद्धा भुरग्याक आनी हांव सांगता आसतना 10,000 15,000ची गजाल सांगना. एड्युकेशन लोन कितल्या जाणांक खबर आहा? कोणी घेतला हांगा आसतल्या पैकी? एड्युकेशन लोन सरकार दिता कितल्या जाणांक खबर आहा? तुवें घेतला? कोणी घेतला रे? हात वयर कर. घेतला कोणी? तो हात वयर कर. कोणीच घेवंक ना? तुवें घेतला. कितले घेतला? हय, कितले घेतलेले? 6 लाख रुपया घेतलेले. व्हेरी गुड. ताळयो मार. इंटरेस्ट कितलो दिलो रे? इंटरेस्ट कितलो दिलो तुवें? इंटरेस्ट फ्री 0% इंटरेस्टाचेर सरकारान ताका 6 लाख रुपया दिल्ले. आणि सगळे तरणाटे 98% त्या लोनाची रिकवरी आसा. सगळे भुरगे ते लोन परत पे करता. खंयचे तरी नवीन तरणाट्याक ते परत मेळपाक जाय म्हणून. तूं कितें कोर्स केलो? MCA केली पुणे युनिव्हर्सिटींतल्यान. व्हेरी गुड. म्हणजेच तो हांगासल्यान पुणे युनिव्हर्सिटीन वचून 6 लाख ताका सरकारान दिले. तूं शिक आनी तेणी सरकाराचे पयशे परत फारीक केले. हाच्या व्यतिरिक्त देर इज OBC कॉर्पोरेशन, ST कॉर्पोरेशन ते लोनूय दिता, स्कॉलरशिपूय दिता. म्हणजे गोंयांतलो एक सुद्धा भुरगो म्हाजे कडेन पयशे ना आनी हेच न्ही, इवन दो फॉर टू गो इन फॉरेन कंट्री ताज्याय खातीर आमी जे आसा इंटरेस्ट फ्री लोन दिता. हे खबर आसप गरजेचें आसा. म्हणजे सरकार म्हाजें, मुख्यमंत्री म्हाजो, आमदार म्हाजो, तुजें सरकार म्हाज्या खातीर कितें करता म्हणून विचारलें जाल्यार म्हाका खबर ना. म्हणून हांवें म्हटलें निदान आमी तरणाटे आसात, आमकां लागपी डिपार्टमेंट खंयचे? एक तर एड्युकेशन डिपार्टमेंट आसा, एड्युकेशन कॉर्पोरेशन आसा, IT डिपार्टमेंट आसा. IT डिपार्टमेंटाच्यो कितल्यो स्किमी आहा रे? यू एज अ कंप्युटर इंजिनियर, MCA केला तुवें. आमची पॉलिसी खंयची आसा? कोण सांगू शकता? इंजिनियर कोण आहा रे?
आणि कोण इंजिनियर? आता हातवर कोणच करतो ना, डॉक्टर हातवर करताना आता सुद्धा इंजिनियर. हा कोणूच ना इंजिनियर म्हापशान इतके व्हडले भुरगे मग डिप्लोमा. सांग सरकाराची पॉलिसी. तू चेअरमॅन मरे, तुका वयल्या सगळ्यात पहिली खबर आसपाक जाय. तू चेअरपर्सन. हा तुका खबर जाल्यार म्हापशाकारांक कशें कळटलें तर? नाही हांव मुद्दामूच सांगता, हांवें ताका त्या खातीर आपयलो. ही इज द चेअरपर्सन ऑफ द म्हापसा म्युनिसिपल. जर ताका खबर ना जाल्यार भुरग्यांक आमच्या कळटलें कशें? आम्ही जेन्ना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणटा माझ्या सरकाराच्यो येवजण्यो हांवें समजून घेवंक जाय आणि त्यो बाकीच्या सगळ्या पर्यंत पावोवपाक जाय, ते आमचे पहिले कर्तव्य आसा. सरकाराची स्टार्टअप पॉलिसी जी आसा तो तुम्ही तुमचो बिझनेस आयटी क्षेत्रात सुरू करात. हांव खरोखरूच सांगता, आम्ही 10 लाख न्ही 15 लाख रुपयापर्यंत सबसिडी दिता, लोन न्ही. हांव परत सांगतलो की आयजूय बी स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत 10 लाख ते 12 लाख रुपये 15 लाख रुपये आम्ही सबसिडी दिता. 2 वर्सात तुवें एम्प्लॉय केल्या भुरग्यांची हाफ सॅलरी आम्ही दिता. तुवें काडलेल्या लोनाचो इंटरेस्ट आम्ही दिता. कितलेशेच जाणां भुरग्यांनी हाचो बेनिफिट्स घेतला. म्हाका दिसता म्हापशाकारांनी सरकाराच्या येवजण्यांचो हो फायदो भुरग्यांनी घेवप गरजेचो आसा. हांव तुमकां म्हणजे शेतकार दूधकार हेज्यो गजाली सांगना. हांव तुमकां हॉर्टिकल्चर डेरी फार्मिंग फिशरीज हाज्यो गजाली सांगना. तितून जायत्यो सबसिडी आसा, जायत्यो स्किमी आसा, म्हाका त्योय सांगपाच्यो ना. हांवें तें सांगलें आपल्याक लागपी डिपार्टमेंट खंयचे त्या डिपार्टमेंटाचे. हांव जर इंजिनियर आसा जाल्यार म्हाज्या वांगडा म्हाका लागपी कितें. हांव जर ग्रॅज्युएट आसा जाल्यार म्हाका अजून CMRY तुमकां आत्तां सांगल्या आसतली, खादी ग्राम उद्योग सांगल्या आसतली, प्रधानमंत्री कौशल्य योजना सांगल्या आसतली, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, लेबर मिनिस्ट्री, IT डिपार्टमेंट, EDC, एड्युकेशन डिपार्टमेंट, एड्युकेशन कॉर्पोरेशन, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, IPB डिपार्टमेंट. ज्या खात्याच्या अंतर्गत आम्ही कितें तरी व्यवसाय सुरू करपाक शकता, आम्ही दुसऱ्याक मार्गदर्शन करपाक शकता, ही गजाल आम्ही पयलीं समजून घेवपाक जाय. आणि म्हाका ताकाच लागून दिसता आम्ही हे फावटीच्या म्युनिसिपालिटीत खूप बरे तरणाटे जाका सगळी नॉलेज असतली, जे सगळ्यो मेसेजीस सगळ्यांच्या पर्यंत पावयतले. ओके, आणि म्हापसा म्युनिसिपालिटी बरी स्ट्रॉंग करतली. आता ताका अभ्यास करचो पडलो. आयज सांजे वचून सिटीजन चार्टर काढून सगळे सिटीजन चार्टर वाचून काढ. फुडले फावटी टिकेटी दिता आसतना होय क्रायटेरिया आसतलो. ताका सारखें, कारण ताका सरकाराच्यो येवजण्यो जर सकयल पर्यंत पावयना आसत जाल्यार बेस्टे कावन्सिलर जावन फायदो कितें तर. म्हणून तर आयच्या सिटीजन चार्टर वाचून काडा. इलेक्शनाक बरोचसो तेंप आसा. फुडले फावटी सगळ्यांक खबर आसपाक जाय. हांवें कित्याक सांगता, सरकारा कडेन जायत्यो योजना आसता, त्यो जर आमी लोकां कडेन पावयतले आसत जाल्यार तुमच्या सारकेल्या तरणाट्यांक तें खबर आसप हें गरजेचें आसा. आमी यूथ पॉलिसी फायनलायज केली. योगायोगान हांव आमदार आसतना विधानसभेत हांवेनूच बील मांडलें आनी राज्याचे पयले युवक धोरण निश्चित करपाचो भोवमान म्हाका मेळ्ळो. पण आनी कालांतरान हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत फाटलेच फावटी फाटल्या वर्सा यूथ पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन आमी करपाचें आशिल्लें. जे नेहरू युवा केंद्र डिपार्टमेंट केंद्र सरकाराचें आसा ते युवकांच्या खातीर काम करता, युवक चळवळीत काम करता. बरो युवक जो काम करता ताका एवरी इयर यूथ अवॉर्ड दिलो वता. आय एम द यूथ अवॉर्डी ऑफ द नेहरू युवा केंद्र. सामाजीक क्षेत्रात जो काम करता तो यूथ क्लब आसा त्या यूथ क्लबाक अवॉर्ड दिलो वता. तो डिस्ट्रिक्ट लेवलाचेर न्ही, तो स्टेट लेवलाचेर, तो राष्ट्रीय लेवलाचेर. पयर जाल्ले यूथ पार्लमेंट नरेंद्र मोदीजी डायरेक्ट म्हणजे जे तरणाटे देशभरांतल्यान 35 तरणाटे आपल्या वक्तृत्व कौशल्य उलयताले माननीय मोदीजी डायरेक्ट वचून आयकले. म्हणजे देशातले आम्ही म्हणटा की लीडरचे यूथ लीडर तयार जावपाक जाय. त्या वेगवेगळ्या ही प्रक्रिया आसा आणि ह्या प्रक्रियेंतल्यान ते वयर वचपाक जाय. योगायोगान यूथ पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन म्हणजे येता त्या फुडल्या बजेटांतल्यान आमी यूथ पॉलिसीचे इम्प्लिमेंट करपाचे आसा. डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स हांच्या मार्फत यूथ पॉलिसी म्हणजे आतां पर्यंत बऱ्याच जाणांक जर दिसतालें की खेळे म्हणजे जाले. द स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स हाच्या खातीर जायते कार्यक्रम युवकांच्या खातीर वर्कशॉप आसतले, सेमिनार आसतले, तुमकां घडोवन हाडपी वेगवेगळे कार्यक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम आसतले. जे कार्यक्रम आमी यूथ अफेअर्साच्या मार्फत करपाक शकता आणि फुडल्या वर्सा जायते कार्यक्रम अशा पद्दतीन आमी करपाचें थारायल्या. म्हाका निश्चितच खबर आसा स्वयंपूर्ण गोवा ही योजना फुडें व्हरता आसतना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भर भारत ह्या पॅन्डेमिकाच्या काळात तांच्यांनी सुरवात केली. 20% ऑफ द बजेट
म्हणजे इंडियन बजेटांतलो 20% तांच्यांनी पुराय देशात पॅन्डेमिकच्या काळात म्हणजे तांच्यांनी लोकांक सबसिडी आसतली, लोन आसतले, ह्या सगळ्या रुपांतल्यान दिवपाचो प्रयत्न केलो आनी दिलो. ताकाच जोडून आमी गोंयांत म्हटलें की गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय. जावं ते मागीर दुधा खातीर, भाजये खातीर, फुलां खातीर, चिकना खातीर, मटणा खातीर, जायत्यो गजाली अजुनूय बी आमी शेजाऱ्याच्या महाराष्ट्र आनी कर्नाटक आनी मध्य प्रदेश, पंजाब ह्या राज्यांचेर सगळ्या गजालीक डिपेंड आसा. आमी थोडेशे जरी तुमकां खबर आसची ना 20 कोटी रुपया आमी एन्युअली भाजये खातीर सबसिडी दिता कोणाक? कर्नाटकाक. आनी 20 कोटी जर आमच्या शेतकऱ्याक मेळ्ळे आनी शेतकरी कितलो श्रीमंत जावपाचो रे. आमी 20 कोटी रुपया एवरी इयर तांकां खंय तरी प्रयत्न करून थोडेशे आसता पॅन्डेमिकान आमचे दोळे उगडले. आतां 8 दीस भाजयो चिकनय ना, भाजी ना, कांयच ना. मागीर आमी भाजी लावपाक सुरवात केली. आत्ता खंय तरी 1.5-2 कोटी सांगे, काणकोण, केपें, वाळपय ह्या थोड्याशा शेतकऱ्यांनी परत एकदा भाजी लावपाक सुरू केली. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाक खंय तरी 1.5-2 कोटी रुपया सबसिडी पयले फावटी आमच्या गोंयकार शेतकऱ्याक मेळ्ळ्या. पण आमी जर स्वयंपूर्ण जातले, म्हाका दिसता स्वयंपूर्ण जर जातले आसत जाल्यार तरणाट्यांनी जागे जावपाक जाय. हांव फक्त एग्रीकल्चराच्या बाबतींत म्हणना, स्किल्ड मॅनपॉवरच्या बाबतींतूय म्हणटा. आयज जी गोंयांत स्किल्ड मॅनपॉवर जाय, एखाद्या इंडस्ट्रीत जर बरो प्लंबर जाय, इलेक्ट्रिशियन जाय, एविएशनाचो मनीस जाय जाल्यार आमकां भायलो लागता. म्हणजे आमची अपग्रेडूय करिना आमी आनी स्किल्ड मॅनपॉवर तयारूय करिना. म्हणजे आमकां नोकरी जी आसा पळय न्ही रे, हांगासल्या इंडस्ट्रीक भायल्यान मॅनपॉवर मागून घेवची पडटा. ती तरी निदान आमी तयार करतले. आनी ताका लागून म्हाका दिसता जेन्ना केंद्रांत भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा, हांगासली म्युनिसिपालिटी सुद्दां म्हणजे म्हापसा शहर तशें पळोवंक वचत जाल्यार म्हाका दिसता आर्थीक राजधानी गोंयची म्हणपाक काय हरकत ना. एक काळ गोंयांतले येवपी प्रत्येक गजाली ह्यो म्हापशान येताल्यो आनी म्हापशांतल्यान गोंयांत सगळी कडेन वयताल्यो. त्या म्हापशाक परत एकदा गतवैभव प्राप्त करून दिवपा खातीर म्हणजे म्हापसा म्युनिसिपालिटी स्वयंपूर्ण करपा खातीर तुमच्या सारकेले तरणाटे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाक निश्चितच सपोर्ट करतले. भारतीय जनता पार्टीचे विविध कॅन्डिडेट म्युनिसिपालिटींत तर आमी उबे करतले, तांकां तुमी सपोर्टूय करचो आनी निवडून दिल्या उपरांत तांकां आमी सोडून दिवचे ना. तांकां 100% कामाक लायतले. परत एकदा तुमच्या कडेन वचपाक आमी हे फावटी वगीर रावतना हें सांगता, कोणाकूच वगीर रावपाना. तांकां परत एकदा हें गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर रात आनी दीस हांव एकट्यान 18 वरां काम केली म्हणून जावचें ना. सगळ्यांनी करचें पडटलें. आमदारांनी करचें पडटलें, कावन्सिलरांनी करचें पडटलें, कार्यकर्त्यांनी करचें पडटलें. तेन्ना खंय तरी गोंय स्वयंपूर्ण जावपाक शकता. आनी तें गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर तुमचो सगळ्यांचो साथ म्हाका जाय, म्हज्या पार्टीक जाय आनी निश्चितच तुमी तो दितले हाची अपेक्षा करता. आनी सोंपयता आसतना हांव परत एकदा स्वामी विवेकानंदाच्या सुत्रांनी एकूच लायनीन सांगता की अरायज अवेक एंड स्टॉप नॉट टिल युअर गोल इज अचीव्ड. चला, उठा, जागे जायात. तुमचे ध्येय साध्य करीपर्यंत बगी बसू नकात. निश्चितच म्हणजे तुम्ही यशस्वी जातले जाल्यार तुमकां ह्या वाटेन चलत रावचें पडटलें. म्हाका खात्री आसा की तुमचें भविष्य उज्वल आसा आनी तुमी तें गाठतले. इतकेंच सांगता, म्हाजी 2 उतरां सोंपयता.